हर हर महादेव मित्रांनो, आज तारीख 5 आणि आपला ट्रिपचा 5वा दिवस मित्रांनो. बरं का, काल तरी आपण यमुनोत्री जवळ एक बरकोटच्या पुढे नाही का, यमुनोत्रीच्या पाठीमागे जवळपास 20 किलोमीटर अंतरावर एक हॉटेल होतं. हॉटेलवर थांबलो होतो आपण, घरी गाडी पार्क केली होती. आता सकाळचे वाजलेत 5 वाजलेत, आपण चालू होती दर्शनासाठी चाललो. इथून साधारणतः 20 किलोमीटर अंतरावरती जानकी चट्टी जाऊ, गाडी पार्क करू आणि पार्क नंतर तिथून डबल 7 किलोमीटर ट्रॅक कंप्लीट करू. आपल्याला गंगोत्री थांबला, यमुनोत्री थांबला, दर्शनासाठी जायचं नाही का. सकाळी सकाळी थंडी खूप आहे, रात्री चांगलं थंडी म्हणजे टेम्परेचर कमी आलं होतं. पण मग तरी ठीक आहे, काय अडचण नाही. शॉर्टर वगैरे सर्व घातल्या, बूट घालून सर्व रेडी झाले. गाडी आपली रेडी झाली बरं मित्रांनो. शुभम राहिला, शुभम आला. तर आमचे दादासाहेबांनी खूप मजा मस्ती केली रात्री. थंडी मोकार थंडी असे, आपल्याकडे मोकार गरम होतं. हा, आपल्याकडे मोकार गरम होतं आणि इकडे मोकार थंडी वाजते. आणि दादासाहेब एक वाक्य असे पाठ झाले ना, घरापासून निघाल्या पण तेच वाक्य आहे, नाच करते काय नाच करते. एवढं लांब यायलाच लागते, नाच करते. हा, एवढं लांब आलं थंडीत फाटायलाच लागते, अशी गंमत आहे इथं. तर आता पुन्हा का फाटली बिटली काही नाही अजून, ठीक आहे. त्याला थंडीने गावातले मोकार त्याशिवाय नाही का. आता इथून जाऊ यमुनोत्रीकडे जाऊ आपण आणि दर्शनासाठी रेडी होता. गाडी भाग साईडला काढू. हा मेन रोड आहे गंगोत्री आणि बरकोट जाण्यासाठी. आपण रोडच्या कडला इथं आपण गाडी पार्क केली होती. तुम्ही साईडून डोंगर वगैरे बघू शकता, तो छान खतरनाक आहे. आणि टर्न तर रे बाबा खतरनाक मोठ टर्न आहे. तर ठीक आहे, चला वेळ वाया नाही घालता, पटकन निघू इथून आणि जो यमुनोत्रीच्या पार्किंगमध्ये जानकी चट्टी. चाललोय, गाड्या पास व्हायला प्रॉब्लेम होतो बरं का. आपली गाडीत लावली पण पाठीमागे फुल लाईन लागली, कारण का पुढं जर गाड्या आल्या तर पुढची गाडी पास होणार नाही, फुल ट्रॅफिक जाम होऊन जाईल त्या हिशोबाने मित्रांनो. तर गाड्या आठवून बसल्या पूर्णपणे. बघू समोरची बस आली की मग गाड्या खाली काढू. समुद्राने पाणी बघा कसं खतरनाक दिसतं आणि सकाळचा नजारा पण तुफान खतरनाक दिसतं मित्रांनो. पुढच्या गाड्या निघाल्याशिवाय गाडी काही येऊ शकत नाही आता. पाठीमागे फुल ट्रॅफिक जाम होऊन गेली. पण आता ती गाडी पुढं आली तर बाकीच्या गाड्या पुढे येतील. पुढे जाऊन बघू. आपली गाडी इकडे साईडला पार्क केली, आपण पुढे रस्ता पास होते ते बघू आपण एकदा. एका गाड्या जास्त मोठ्या असल्यामुळे ना पास व्हायला अडचण होती वगैरे. ठीक आहे, झाली पास झाली गाडी. आपली गाडी पुढे पुढच्या गाड्या निघाल पास करू शकत नाही. ठीक आहे, चला फायनल बस पास झाली. आपली गाडी पण निघून जाईल आता. आपली गाडी पण आली वर्ग. मित्रांनो बर्फाचा डोंगर बघा समोर. पूर्णपणे बर्फ आहे बरं का, पूर्णपणे बर्फ आहे, पूर्णपणे बर्फ आहे. आणि थोडा आता ट्रॅफिक म्हणजे जाम झाली इकडे. परत एकदा ट्रॅफिक जाम झाली बरं मित्रांनो. गाड्या पासिंगला ऑप्शन नाही इकडे, गाड्या साईडला लावून घातल्या. समोरून ट्रक बस येते, बस पास झाली की मग बाकीच्या गाड्या पुढे निघतील. बस अडकली पुढे. समोर बर्फाचा डोंगर आहे पूर्ण. आपण चाललोय जानकी चट्टीला स्टॉपवरती बघा. जानकी चट्टीची जी पार्किंग आहे त्या पार्किंगवरती थांबू आपण आणि तिथनं मग पायी यमुनोत्रीचा ट्रॅक करू. पोलीस प्रशासन आलाय गाड्या पास करायला. लोकल गाडीवाले ते ऐकतच नाही कोणाचं, तेच गाडी पास करून घेतात मध्ये. इथं भेटला पास गाड्यांना, जाऊया आपण. परत ट्रॅफिक जाम झाले, पाठीमाग फुल लाईन लागली गाड्यांची. बघू काय होतं काय इकडे. पास करू इकडं नदी बघा, म्हणजे यमुना नदीचा फ्रीवर या साईडला. पास भेटला समोर बस आल्यामुळे ना असा प्रॉब्लेम होतो, कारण बसमुळे गाड्या पास होत नाही जास्त.
भेटला 5 गाड्यांना. जाऊ पुढे आपण. मित्रांनो फायनली आपण आलो आता यमुनोत्रीसाठी. जानकी चट्टी जिथून यात्रा ट्रेक चालू होतो तिथे आलोय. तर पार्किंग मध्ये आपण गाडी लावायला आलो पार्किंग मध्ये इथं. आणि वरती पूर्ण बर्फ आहे तिकडे आपल्याला वरती जायचंय. तर पहिली गाडी पार्किंग पार्क करू मग आपण वरती जाऊया बरं का. चला पाय ट्रेकला सुरुवात केली. तुफान गर्दीवर पुढे बघू शकतो मी. फुल गर्दी पुढे. इथून जवळ 7 किलोमीटरचा ट्रॅक आहे तो पूर्ण करायचा आपल्याला. तर हळूहळू आपण वरती जाऊया बरं का. आता बघू किती वेळ लागतो ते दाखवतो तुम्हाला. आणि रस्त्याचे काय नजारे ते पण तुम्हाला दाखवतो बरं का. तर सकाळची गर्दी वाढत चालली आता वर जाण्यासाठी. थोडं चढलो आपण जास्त 100-200 मीटर चढलोय पण दम खूप लागायला लागला बरं का. अजून जवळपास 7 किलोमीटर जायचं वरती आपल्याला. त्याच्यामुळे दम तर आधी छाटणारच आहे पण ठीक आहे चला काय अडचण नाही. हळूहळू जाऊ आपण. गर्दी वाढायपेक्षा पटापट वरती जाऊ दर्शन घेऊ आपण बरं का. आणि दाखवतो वरती गेले नजारे तुम्हाला. थंडी असल्यामुळे आणि ऑक्सिजन तर थोडंसं प्रमाण कमी नॉट राहिलं. दम लागतोय बोलायला पण त्रास व्हायला लागला इथे लगेच. चला जाऊया वरती आपण. मित्रांनो खालण्याचा गर्दी खूप वाटत होती पण आता थोडं ट्रॅक चढतोय तर गर्दी कमी झाली. जास्त काही गर्दी नाही. आम्ही 4-5 जण आहे पण सर्दी तुफान आहे बरं का. सर्दी म्हणजे थंडी पण आहे सर्दी पण व्हायला लागली खूप. हो ट्रॅक कम्प्लीट करू जाऊया पुढे. नजारा एक नंबर इकडे बरं का. डोंगर खालीकडे आपण हळदी जानकी चट्टी इकडे खाली गाडी पार्क केली आपण. वरती जाण्यासाठी थोडासा ट्रॅक आहे जवळ वरती. यमुनोत्रीचा खरा प्रवेशद्वार इथून बरं का. वरती बर्फाचा डोंगर खऱ्यात इथून प्रवेश करू आपण. मित्रांनो पाणी बघा खतरनाक. छोटे धबधबे आणि आता खरा स्वेटर आणि टोपीचा काढली ऑलरेडी. स्वेटर पॅन्ट काढायची वेळ आली आता. थोडं गरम व्हायला लागलं. नजारा बघा खतरनाक जाम झाले. ऑक्सिजन कमी होतं त्याच्यामुळे त्रास होतो चालू जास्त काही नाही बरं का. ठीक आहे चला जाऊ हळूहळू पुढं. दम खूप लागतोय अजून सध्या. अजून अर्ध पण मी जोडलो. टोटल 7 किलोमीटर जायचं आपल्याला. आता 2 किलोमीटर आलोय. अजून 5 किलोमीटर आपल्याला होते ट्रॅक पूर्ण करायचा आहे. ठीक आहे गर्दी वाढायपेक्षा हळूहळू आपण जाऊया वर. मित्रांनो रोड बघा कसं दिला एकदम. पूर्ण रोड म्हणजे डोंगर कट करून साईडने डोंगराच्या कपाने रोड बनवलाय. पाण्यात एकदम खळखळ आवाज येतो खाली. जवळपास आपण आता आलोय 4 किलोमीटर आलोय. 3 किलोमीटर बाकी अजून. लोकल सांगितलं शोभा खतरनाक ट्रॅक जाम होतोय. आणि खरं आता नाही का सकाळची थंडी पण खूप आहे आणि ऑक्सिजनचं लेवल पण कमी होतं त्याच्यामुळे दम पण लागून होतं पूर्णपणे बरं का. तर जाऊ हळूहळू वरती. अजून गर्दी काय जास्त नाही आली पण गर्दी वाढायपेक्षा पुढे जाऊ आणि दर्शन घेऊ आपण लवकर. हा छोटासा ब्रिज आहे पुढं. ह्या ब्रिजवरून जायचं या साईडला. तुफान पाणी पण आहे. अजून जास्त काही पाणी नाही पण मग इकडे आपण पावसाळ्यात पाणी येतं असं. दमटपणा खूप आहे. आपला कॅमेरामॅन पुढे आहे त्याच्यामुळे त्याला आवाज एवढा क्लिअर येत नाही डायरेक्शन द्यायला पण त्याच्या हिशोबाने तो क्लिअर करतो ते गोष्टी. ठीक आहे चला हळूहळू पुढे आपण आता. दर्शन भैरव मंदिर अजून बस 1 किलोमीटर बाकी पुढे जाऊ हळूहळू. मित्रांनो जवळपास आता आला आपण यमुनोत्रीच्या आमच्या अर्धा किलोमीटर पाठीमागे बरं का. इकडून बघा पूर्ण बर्फ दिसायला लागला. आता खाली पण बर्फ आहे वरती पूर्ण बर्फ आहे बरं का. सूर्याचं प्रात्यक्षिक दर्शन झालंय. सकाळपासून ना सूर्याचं दर्शन झालं नाही. आता वाजलेत 9:15 वाजलेत. त्यामुळे 15-20 मिनिट लागतं पोचायला. बर्फ बघू शकतो
दम तो मोकार लागतो बाबा. ऑक्सिजन कमी होत चालायला वरतात ऑक्सिजन कमी होतं. त्याला काही त्रास नाही, दम लागल्यामुळे त्रास होत असतं बरं का. पाय वगैरे काय दुखत नाही, ऑक्सिजनच्या लेवलमुळे अडचण होऊन जाते. नजारा बघा तुम्ही, काय खतरनाक दिसते इकडे. ठीक आहे दादा, आता पहिले यमुनोत्रीचं कुंड येईल, त्या कुंडात आंघोळ वगैरे करायचं आपल्याला. आणि त्यानंतर वरती आपल्याला यमुनोत्री देवीचे दर्शन जायचं. ठीक आहे, तुम्ही नजाऱ्याचा आनंद घ्या तोपर्यंत. मित्रांनो बघा, पूर्ण बर्फाचं पाणी आहे, पूर्ण ग्लेशियर पकडलाय, बर्फ पूर्ण पकडलाय. आणि समोर जे दिसतंय ते यमुनोत्री मंदिर आहे. यमुनोत्रीचं मंदिर आहे ते. मला मंदिराकडे जायचं आहे, गर्दी मोकार दिसते तिकडं. तर तो असा हवळ किती. मित्रांनो मंदिर परिसर ना जवळजवळ येत आला बघा. आता दर्शनासाठी गर्दी पण खूप आहे. समोर दिसतंय ते यमुनोत्री मातेचं मंदिर, आपल्याला दर्शन करायला जायचंय. शेजारी इथे कुठेतरी कुंड आहे, कुंड बघू आपण. कुंडावरती आंघोळ करू, मग मंदिरात दर्शन होतो आपण. मंदिराजवळ आता आलोय आपण परिसरात. दोन साईडनं मार्केट आहे, नाश्त्याची सारी व्यवस्था आहे. पहिला आता आलोय, पहिले कुंडावरती जाऊ आंघोळ वगैरे करू आपण बरं का. मंदिराच्या शेजारी असलेलं बनवलेलं मार्केट आहे पूर्णपणे. दादा बघा, यमुनोत्री पाणी आणि गरम कुंड बरं का. इथे खाली गरम कुंड आहे, इकडे गरम कुंड आहे, इकडे पाणी गरम पाणी, गरम कुंडाचा बॉक्स आहे. मित्रांनो हे आहे गरम पाण्याचा कुंड. एवढं थंड बर्फाच्या बागेमध्ये फुल गरम पाणी बरं का. कुंडात आंघोळ करायची असते आणि मग मंदिरात दर्शनावर मंदिरात काय करतात. आंघोळ करून आपण मंदिरामध्ये. दादा मामा घुसला आंघोळीला पहिला आता. मित्रांनो चला आंघोळ आता मंदिरात दर्शनासाठी जाऊ आपण. दर्शन रांगा खूप गर्दी, आतमध्ये दर्शन घेऊ आपण. मित्रांनो फायनली यमुनोत्री मातेचं दर्शन झालं आपलं. मंदिरात आतमध्ये व्हिडिओ काढला, परवानगी नव्हती त्या हिशोबाने आपण मंदिरात व्हिडिओ काढला नाही, पण दर्शन वस्तू झालं. गर्दी वगैरे काही नाही म्हणतात दर्शनासाठी. खाली ट्रॅफिक खूप होती, पण इकडे दर्शनाला गर्दी काहीच नाही, अजिबात गर्दी नाही दर्शनाला. व्यवस्थित दर्शन आलं. बाकी पहाडी इलाका पूर्णपणे इकडं. मित्रांनो थंडीत तूफान इकडं. चला काही फोटो सेशन करू आता आणि मग इथून आपण येऊ खाली. चला मित्रांनो आता इथून खाली पण येतो आपण. आता आपण खाली आपली चप्पल स्टँड तिथं काढलं होतं, तिथं जाऊ, नाश्ता पाणी करू थोडाफार आणि मग तिथून खाली जाऊ आपण. मित्रांनो आता खाली उतरतो आपण, पण आता गर्दी वाढत चालली बरं का. बरोबर सकाळी लवकर येऊन गेलो आपण, नाही तर मग नंतर गर्दी थांबू अटकलो असतो आपण. फुल गर्दी आता, पूर्ण ट्रॅक पॅक होऊन गेला, तेवढी गर्दी वाढत चालली आता. उतरायला नाही आता गर्दी खूप वाढत चालली मित्रांनो, त्याच्यामुळे अडचण होऊन जाते. गर्दी वाढत चालली खूप फटाफट. बाकी मेंबर खाली परत उतरायला असल्यामुळे का पायाला काही नाही, फक्त ब्रेक मारावं लागतं पायांना. बाकीची मंडळी खूप जड चालते. गंगोत्रीला जवळपास 90% लोक आहे ना पालखीने येत आहे बरं का. कारण चढाई खूप आहे आणि त्याच्यात ऑक्सिजनची पण कमतरता जाणवते बरं का. आता आपण उतरतोय तर मग आपल्याला काही वाटत नाही, वरती चढताना ऑक्सिजन कमतरता जाणवून जाते, त्याच्यामुळे दम लागतो पूर्णपणे. शेवटचे आता 1-2 किलोमीटर राहिले आपण खाली चालू ट्रॅकवरून. वातावरण पूर्णपणे चेंज झालं बरं का. पूर्ण पाऊस येण्याचे चान्सेस आले असतात. तर बारीक बारीक थेंब पण यायला लागले पावसाचे बरं का. तर लोक आपण गाडीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. आणि आपल्याला साधारण इथून गंगोत्रीला जायचंय, जवळपास 235 किलोमीटर अंतर इथनं. जेवढं अंतर कव्हर करतील तेवढं आपण अंतर कव्हर करायचा प्रयत्न करू. चला जाऊया खाली. काय इथं जानकी चट्टी दिसायला लागली बरं का. समोर खाली दिसतं बघ, थोडं जानकी चट्टी. गंमत झाली का आता फॉग म्हणजे धुकं गमत आलाय ना, तर त्यामुळं जास्त क्लिअर दिसणार नाही. आणि खऱ्या अर्थानं आपलं जेवढे व्हिडिओ काढतो आपण त्याचं खरं खरं जातं म्हणजे कॅमेरामॅनला, आमचा कॅमेरामॅन
सर्व व्हिडिओ तोच शूट करतो, जेवढं मी काढतो, पण 90% व्हिडिओ तोच शुभम काढतो असतो बरं का. ठीक आहे, चला जवळ कळ. आणि हे पालखीवाले तर निश्चित पळतच उतराव. उतरायला काय वाटत नाही, पण चढायला अवकाळ होता खरं. मित्रांनो, इथून फायनल जानकी चट्टीचा जो व्ह्यू दिसतो तो बघा इकडे, हे जानकी चट्टी या साईडला शेवटचा व्ह्यू. आता आपण नागपूरमध्ये खाली आलो, इथून दिसते मेन प्रवेशद्वार, तिथून आपण एंट्री केली होती. जाऊ खाली, आता इथं मोरा वासा मोकळा झाला पूर्णपणे, मंडळी गेली पुढं, आपण पण जाऊ खाली. मित्रांनो, हलक्याच्या पावसाला सुरुवात झाली बरं का, बारीक बारीक थांबायला लागलाय. आपण इथं पुढं समोर एक शेड आहे, शेडमध्ये जाऊन थांबून घेऊ, बसून घेऊ आपण. मित्रांनो, फायनल पार्किंग मध्ये आला आपण बरं का. बारीक बारीक हलकासा पाऊस चालू आहे. तिकडे म्हणतो साईड लागत नाही, पूर्णपणे दुःख झालं तिकडे पाहिजे, बर्फ पडू शकतो कारण भागात मला पोहोचलो तिकडे बारीक बारीक. आपली गाडी बाहेर काढू, पार्किंग मध्ये निघायला लागणार होती. आता गाडी आहे, समोर ड्रायव्हर आहे तर गाडी काढायला, तर काढू बाहेर. आणि मग काय माहिती का, थंडी वाटली, त्याच्या बोलायला पण खूप त्रास होता, बोलता ते स्पष्ट शब्द उतरत नाही बसायला तुम्ही. पण आता ठीक आहे, काय अडचण नाही, बसतो गाडीमध्ये, निघा पुढच्या प्रवासाला.